नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. तर दिवाळी आता 2-3 दिवसावरच आलेली आहे आणि इकडे माझ्या फराळाची सुरुवात झालेली आहे. आज चिवडा बनवून घेतला होता दुपारी आणि आता 4:30 म्हणजे 4 वाजले असतील जवळपास. आणि शेव पण बनवून घेतले. वीरला झोपवून घेतलं होतं आधी आणि वीर झोपल्यानंतर लगेच स्टार्ट केलं. आधी चिवडा करून घेतला कारण की त्याचं भरपूर वगैरे असं तळणीचं वगैरे राहते, शेंगदाणे वगैरे असं भरपूर. तर आधी ते करून घेतलं कारण की म्हटलं वीर जर उठला तर तो मध्ये मध्ये करेल त्याच्यामुळे. आणि ते सर्व एकत्र करून साईडला ठेवून दिलं कारण की तो असं काही दिसलं तर मग हातात घेऊन सर्व घरात जाऊन म्हणजे फेकतो इकडं तिकडं असं आणि खेळतो आणि नाही दिलं तर मग रडतो. तर मग हे सर्व असंच राहून गेलं असतं, म्हणून म्हटलं आधी तेच करून घ्यावं आणि तो उठायच्या आधी ते व्यवस्थित ठेवून द्यायचं. तर ते करून घेतलं आणि लगेच मग ते इकडे शेव करायला घेतले आणि खूप छान झाले होते शेव. तर बऱ्यापैकी लेडीजचं चालू झालेलं असेल आता फराळाचं वगैरे बनवणं, कारण की दिवाळी आलेलीच आहे आणि जे बाहेरगावी असतात त्यांना घरी जायचं असते तर त्यांचं थोडं जास्तच आधी होते कारण की घरी जायचं म्हटलं तर आधी पॅकिंग वगैरे पण असते. तर तसंच काही आमचं पण आहे. आता पॅकिंगला 1 दिवस द्यावं लागते, त्याच्यामुळे तसं आम्ही म्हणजे जाऊबाई, सासूबाई आणि मी तिघीही मिळून करतो सर्व, तर त्याच्यामुळे जास्त काही लोड येत नाही. तर शेव बनवून झाल्यानंतर सर्व म्हणजे बराच वेळ झालेला होता. संध्याकाळचे 6 वाजले होते मला ते बनवायला. 4 ते 4:30 वाजल्यापासून बनवायला चालू केले होते, तर 6च वाजले कारण की 1 किलोचे शेव केलेले होते मी. आणि इकडे आता मी शंकरपाळ्याचं करायला घेतलं होतं, तर त्याच्या आधी मी घर झाडून घेतले, दिवा वगैरे लावून आवरून घेतलं होतं स्वतःचंही, मुलांचं पण. आणि इकडं चहा वगैरे पण घेऊन घेतला आधी. म्हटलं आता हे जर चालू केलं एकदा की मग पुन्हा संपेपर्यंत थांबायचं नाही. इकडं खिचडी केली होती आणि कढी खिचडी केली होती आणि आता शंकरपाळ्याचं पीठ भिजवत होती मी. तर त्याच्यासाठी 2 वाटी दूध, 2 वाटी साखर आणि 1.5 वाटी तूप असं मेजरमेंट घेतलं होतं. आणि 1 किलो मैद्यामध्ये ते पूर्णच लागलेलं आहे मला. तर त्याच्या व्यतिरिक्त पाणी काहीही लागलेलं नाही. त्याच्यामध्ये छान उंडा चुरून झाला होता तो. आणि ते साखर विरघळेपर्यंत ते उकडून घेतलं आणि थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवलं आणि नंतर कोमट झाल्यानंतर त्या मैद्यामध्ये टाकून घेतलं होतं. तो सर्व आवरून घेतला आणि शंकरपाळ्यांचं जे दूध आणि साखर तूप जे मिक्स करून ठेवलेलं होतं ते थंड व्हायला ठेवलं. आणि ते कढी करायची होती तर ती करून घेतली. भांडे वगैरे पण घासून घेतलेले होते आधीच आणि ते करायला घेतलं. म्हटलं कढी होईपर्यंत ते पण थंड होऊन जाईल. आणि वीर आणि मिस्टर खेळत होते हॉलमध्ये, मिस्टर पण आले होते घरी.
तर कढी करून झाल्यानंतर उंडा भिजवून घेतला आणि लगेच शंकरपाळी तळायला घेतले आणि साईडला दूध पण गरम करायला ठेवून दिलं होतं. आणि एवढा वेळ लागला ना शंकरपाळी तळायला, काय सांगू मी. जवळपास 9 वाजता चालू केलं असेल तर जवळपास रात्रीचे मला 11:45 वाजले सर्व आवरायला. आणि प्रचंड पाय दुखत होते उभं राहून दुपारपासून. तर अशी बसून मग नंतर शेवटीचे तळले आहेत मी. आणि हात तर जाम दुखत होता माझा उजवा. तर असं झालं आमचं फराळाचे 3 पदार्थ आजच्या दिवशी. खूप जास्त वेळ लागतो शंकरपाळ्या तळायला, तर त्याच्यासाठी एकदम कमी गॅसवरती सारखं फिरवत त्याला चालू होतं करणं. कारण की आतून कच्चे राहायला नको. जास्त जर गॅसवरती तळले तर आतून कच्चे राहतील आणि वरतून ते करपले जातील. त्याच्यामुळे म्हटलं व्यवस्थितच करावे. आणि मी फर्स्ट टाईम शंकरपाळी करत होती, याच्या आधी मी कधी केलेच नव्हते. तर इकडे हात दुखत होता तर त्याची पण थोडंसं एक्सरसाइज, हात दाबणं पण चालू होतं स्वतः. खूप जास्त हात दुखत होता तेव्हा. 12 वाजले आणि सर्व आवरून झालेलं आहे. आणि ते वीरूला झोप आली आता. आणि वीर कसं झोपायचं वीर? गादीवर झोपायचं म्हणते. गादी. हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ते सर्व आवरून घेतलेलं आहे. भांडे वगैरे पण सर्व झालं. हो बेटा हो. चला गुड नाईट.